मित्रांनो, एकाच तांड्यामध्ये लग्न करायचे फायदे मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे जे आहे ना, हे उभा राहिलेला, हे बघा, हे पुढचा ह्यो ज्यानं पिंक कलर हातात धरलेला का, हे मोठा साडू आहे बरं का. ह्यो बघा, ह्यो लहान साडू आहे. आणि जर मोठ्या साडूला गरज पडली की लहान साडू असं पळत येतो, आणि लहान साडूला गरज पडली की मोठा साडू असं पळत येतो. आणि ह्यो माझा मित्र, ह्यो बघा, ह्यो बिना लग्नाचा, हे जे हातवरी करतो का, ह्यो बिना लग्नाचा आहे. ते पहा, हिरा बेटे. हा, तू बिना लग्नाचाच मारणार आहे. तुझं लग्न नाही होणार. तू असं करूच राहिला बेटा तू. हा, मग नको होऊ देऊ, मी असं महाराज होणार आहे. मी महाराज होणार आहे. अरे पण तुझं बघ ना, तुझं बघ, मी महाराज होणार आहे. बरोबर आहे की नाही मित्रांनो? मी लग्न करणार नाही. मी आता महाराज होणार आहे. मला काय गरज नाही. पण तुझं काय नेमकं? हा, तू असंच राहणार आहे. तू दाढी मोठी करू तू असंच राहणार आहे. आणि एकाच गावात लग्न करायचे फायदे एवढे बरं का. लहान साडूला गरज पडली की मोठा साडू असा पळतच येतो, आणि मोठ्या साडूला गरज पडली की लहान साडू असा लगे भिडलेलाच वावरात. ते बघा, हे बघा, हे देख, मागून लावा पुढून लावा म्हणतोय. हा, हे असे फायदे बरं का मित्रांनो. त्याच्यामुळे म्हणतो एकाच गावात लग्न करा. आमचं तर होणार नाही. आम्ही दोघं असंच राहणार. मी आणि हे माझं मित्र. आमचं झालं नाही. आम्हाला लय आशावर बसवलेली आहे ना. मेहुनी देतो कायची मेहुनी देतो. असंच राहिलो आम्ही.